मराठ्यांच्या इतिहासात शौर्यगाथा तर खूप आहेत, पण काही कथा अशा आहेत ज्या केवळ शौर्याच्या नाहीत, तर त्यामध्ये एक मोठं रहस्य दडलेलं आहे. आज आपण अशीच एक गोष्ट ऐकणार आहोत, एका अशा तलवारीची जिने चक्क उचलल्या जाण्यासच नकार दिला होता. ही म्हण ऐकायला तर खूप सोपी वाटते नाही का? तलवार हाताने नाही मनाने उचलली जाते. पण या साध्याशा वाक्यातच एका मोठ्या रहस्याची किल्ली लपलेली आहे आणि आज आपण तेच रहस्य उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया या दिव्य तलवारीच्या रहस्यापासून. म्हणजे ही काही साधीसुधी तलवार नव्हती. हिच्यात असं काहीतरी खास होतं जे तिला सगळ्यांपासून वेगळं बनवत होतं. जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा. महाराष्ट्राचे ते उंचच उंच सह्याद्रीचे कडे, त्यावर वसलेला एक अभेद्य किल्ला आणि त्या किल्ल्याच्या हृदयात देवी भवानीचे एक पवित्र मंदिर. याच मंदिरात होती ती तलवार जिला स्वतः देवीचा आशीर्वाद लाभला होता. पण लक्षात घ्या, ही फक्त एक तलवार नव्हती, त्याहून बरंच काही होती. या तलवारीला एक नाव होतं, इच्छाशक्तीची तलवार. आणि हे नाव का पडलं? कारण तिचा एक नियम होता जो कधीच मोडला जात नसे. नियम असा की ती फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीच्या हातात येणार ज्याचं मन आरशासारखं स्वच्छ असेल आणि ज्याचा उद्देश एकदम प्रामाणिक असेल. आणि गंमत बघा, याच नियमामुळे पुढे एक मोठं वादळ उभं राहणार होतं. आणि मग तो दिवस उजाडला. तो क्षण आला जेव्हा या दिव्य तलवारीच्या शक्तीची, तिच्या त्या अजब नियमाची खरी कसोटी लागणार होती. कारण त्या दिवशी ती तलवार चक्क दगड बनून गेली. परिस्थिती खूपच गंभीर होती. राज्याच्या सीमेवर शत्रूचं सैन्य येऊन धडकलं होतं. युद्धाचे ढग इतके गडद झाले होते की आता सगळ्या राज्याची आशा, सगळ्या लोकांचे प्राण फक्त त्या एका दिव्य तलवारीवर अवलंबून होते. आता अशा वेळेस तलवार उचलणार कोण? साहजिकच सगळ्यांच्या नजरा वळल्या त्या किल्ल्याच्या पराक्रमी सेनापतीकडे. त्याच्यासारखा शूर योद्धा दुसरा कोणी नव्हता. सगळ्यांना खात्री होती की हाच तो योग्य माणूस आहे जो ही तलवार उचलू शकतो. पण जे घडलं त्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. सेनापती पुढे आला, त्याने आपली सगळी ताकद एकवटली आणि काहीच नाही. तलवार आपल्या जागेवरून इंचभरही सरकली नाही. असं वाटत होतं जणू ती तलवार नाहीच, तर जमिनीत खोलवर रुतलेला एखादा महाकाय दगड आहे. आता हे बघून लोकांमध्ये काय झालं असेल विचार करा. एकच गोंधळ उडाला. भीती पसरली. सगळे एकमेकांच्या कानात कुजबुजू लागले. अरे देवा, हे काय होतंय? हा तर मोठा अपशकुन आहे. देवी भवानी आपल्यावर कोपली तर नाही ना? या सगळ्या गोंधळात, या भीतीच्या वातावरणात मंदिरातले एक वृद्ध पुजारी मात्र एकदम शांत होते. ते हळूच पुढे आले आणि त्यांच्याकडे या सगळ्या प्रश्नांचं उत्तर होतं. एक असंच सत्य जे अजून कोणाला दिसलंच नव्हतं. त्या पुजाऱ्यांनी सेनापतीकडे पाहिलं आणि अगदी शांत आवाजात म्हणाले, सेनापती, तलवार जड नाही झाली, तुमचा उद्देश जड झाला आहे. एका वाक्यात त्यांनी सगळं काही सांगितलं होतं. आता सगळ्यांचं लक्ष ताकदीवरून हटून मनातल्या विचारांवर, मनातल्या हेतूवर गेलं. म्हणजे बघा, फरक किती स्पष्ट होता. सेनापतीच्या मनात काय होतं? विजय, कीर्ती, मी जिंकणार, हा विचार. आणि याच विचाराच्या वजनानं तलवार उचलली गेली नाही. पण या उलट दुसरा हेतू कोणता असू शकतो? तर तो होता रक्षणाचा, संरक्षणाचा. आणि याच दोन हेतूंमध्ये जमीन आसमानाचा फरक होता. सगळे मोठे मोठे योद्धे, खुद्द सेनापती, सगळेच हताश झाले होते. आणि नेमकं त्याच वेळी त्या गर्दीतून एक जण हळूच पुढे आला. कोणी पाहिलं पण नव्हतं त्याच्याकडे. एक साधासा सैनिक, पण त्याचा हेतू साधा नव्हता. तो कोणी मोठा सरदार नव्हता, सेनापती नव्हता. एक सामान्य सैनिक. मनात पदाचा गर्व नाही, कीर्तीची हाव नाही. फक्त एकच गोष्ट होती, नम्रता. तो शांतपणे पुढे आला. त्यानं त्या दिव्य तलवारीसमोर हात जोडले आणि अगदी मनापासून बोलला. तो म्हणाला, हे देवी, मला ही तलवार विजयासाठी नकोय. मला फक्त माझ्या लोकांचं, माझ्या मातीचं रक्षण करायचंय. किती साधा पण किती शुद्ध हेतू होता, नाही का? आणि मग तो क्षण आला. त्या सैनिकाने फक्त तलवारीला हात लावला आणि चमत्कार घडला. ती तलवार इतक्या सहज उचलली गेली जणू काही ती फुलासारखी हलकी होती. असं वाटलं की इतके दिवस ती तलवार याच हाताची, याच शुद्ध हेतूची वाट बघत होती. तर तलवार उचलली गेली. पण थांबा, गोष्ट इथे संपत नाही. कारण खरी परीक्षा शक्ती मिळवण्यात नसते, तर ती शक्ती मिळाल्यानंतर काय केलं जातं ह्यात असते. शक्तीचा खरा अर्थ काय हे आता कळणार होतं. त्या सैनिकाने काय केलं? सगळ्यात आधी त्याने युद्ध जिंकलं. आपल्या सगळ्या साथीदारांना वाचवलं. पण सगळ्यात महत्त्वाचं, विजयानंतर त्याने ती तलवार स्वतःकडे नाही ठेवली. तो परत मंदिरात गेला आणि त्याने ती तलवार पुन्हा देवीच्या चरणी अर्पण केली.
कारण त्याला एक गोष्ट पक्की कळाली होती, शक्ती ही आपली मालमत्ता नसते, ती एक जबाबदारी असते. आणि इथेच आपल्याला या कथेचं सार मिळतं. खरी शक्ती ती बाहुबलाने किंवा ताकदीने मिळत नाही. ती मिळते फक्त आणि फक्त योग्य उद्देशाने. म्हणूनच ती म्हण आजही तितकीच खरी आहे की तलवार हाताने नाही, मनाने उचलली जाते.